सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. घातक आणि धारदार हत्यारांसह सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयितांपैकी एकाच्या गावठी पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्यानं एक जण गंभीरत्या जखमी झाला. त्यास औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून अन्य संशयितांच्या पोलिसांनी मुसके आवळल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे कर्मचारी इम्रान शेख, विनोद लखन, पंकज करपे, सौरभ लोंढे, संदेश रघतवन हे गस्त घालत असताना पहाटे 3 वाजेच्या सुमारास देवळाली गावातील कुस्तीच्या मैदानाजवळ संशयित ऋषिकेश उर्फ आबा चंद्रकांत पवार, हार्दिक हिरालाल बेलदार, पवन सुनील घोलप, समीर संजय सोनवणे आणि त्याचे इतर सहकारी दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या नजरेस पडले. पोलीस आल्यानं संशयितांनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यातील संशयित सार्थक अहिरे हा त्याच्या खिशात गावठी पिस्तूल ठेवत असताना पिस्तूलमधून अचानक गोळी सुटून ती त्याच्या मांडीत घुसली. त्यामुळे तो गंभीरत्या जखमी झाला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, लोखंडी कोयता, नायलॉन दोरी, मिरची पूड, 2 मोटारसायकली जप्त केलेल्या आहेत. दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत अधिकची माहिती दिली. उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोक ही काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपवून ठेवण्याच्या अनुषंगाने राहतात. त्यामध्ये 3 ते 4 लोक हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीचे काही अनोळखी इसम या ठिकाणी होते. तर सदर लोक कशासाठी आली होती, काय आली होती, त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असता त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला. तेवढ्यात साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली. सदर फायरिंग कुठं झालं होतं, काय झालं होतं याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंगमधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली. आरोपी जो होता तो सार्थक अहिरे हा या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पायामध्ये, उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती. तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्यानं सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिसफायर झालं आणि ते मिसफायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले. मग काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने 27 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 310(4), 310(5) व भारतीय हत्यार कायदा 325 आणि 425च्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याच्यातला सार्थक अहिरे याच्या माहितीनुसार आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे ही लोक या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून 3 ते 4 आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे. दरम्यान अधिकचा तपास उपनगर पोलीस करत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे हे उपस्थित होते. सनी काळे, नाशिक न्यूज, देवळाली कॅम्प.